नाशिक महानगरपालिकेच्या प्रथम नागरिक म्हणून महापौर म्हणून बिनविरोध निवड ही हिमगौरी आडके यांची झालेली आहे। खरं तर या शहराच्या प्रथम नागरिक म्हणून त्यांनी आजपासून कामकाजाला सुरुवात केलेली आहे। आपल्यासोबत हिमगौरी आडके आहे। ताई, काय सांगणार? खरं तर प्रथम नागरिक म्हणून तुमची आता बिनविरोध निवड झालेली या शहराच्या महिला महापौर म्हणून तुम्ही कशा पद्धतीने कामकाजाला सुरुवात करणार आहात? अतिशय आनंदाचा क्षण आहे। नाशिककरांनी एक हाती सत्ता ही भारतीय जनता पक्षाला दिलेली आहे। ही सेवेची संधी म्हणून मी याच्याकडे बघते। अतिशय प्रेरणादायी अशी संधी ही आमच्या वरिष्ठांनी महिला जेव्हा निघालं आरक्षण त्या क्षणी आणि तुम्ही पाहता आहात की आमचे 72 नगरसेवक निवडून आले आणि नाशिककरांनी हा भारतीय जनता पक्षावर दाखवलेला हा प्रचंड विश्वास आहे। कारण आमचा एकच ध्यास आहे, तो म्हणजे विकासाचा। आणि आता सकाळी जी घडामोड घडली त्यामध्ये आम्ही युतीचा सन्मान केलेला आहे। महायुतीचे आमचे घटक शिंदे सेनेतले आपले उपमहापौरपदी विराजमान झालेले आहेत आमचे सन्माननीय विलासजी शिंदे। आणि आपण पाहिलं असेल की आमचे सभागृहातले सहकारी मच्छिंद्रभाऊ सानप यांनी पक्षादेश मानून माघार घेतलेली आहे। तर सर्व आमच्या सभागृहाचा मी सन्मान ठेवून, त्याची गरिमा ठेवून माघारीचे अर्ज केले आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात सभागृह एकत्रित येऊन आम्ही पुढचे विषय केले आहेत। येणाऱ्या काळामध्ये 100 दिवसात आपण एक आराखडा सन्माननीय गिरीश भाऊंना देणार आहोत, मुख्यमंत्र्यांकडे पोहोचवणार आहोत, ज्यामध्ये अधिकारी, प्रमुख लोकप्रतिनिधी, स्थानिक आमदार यांना घेऊन प्रत्येक प्रभागामध्ये प्रवास करून पूर्ण नाशिक शहर पिंजून आम्ही त्या प्रभागातली जी काही निकड असेल आणि कुंभमेळ्याच्या धर्तीवर जिथे जिथे काम मोठी करायची आहेत त्यासाठी लागणारा निधी याचा सगळा आराखडा आणि बजेट प्रस्तुत करून कसा विकासाच्या दिशेने नाशिकचा कल राहील, त्याचबरोबर आम्हाला सगळ्या नाशिककरांची देखील साथ अपेक्षित आहे। मग ते वेगवेगळ्या पद्धतीचे, वेगवेगळ्या सेक्टर्समधले, इंडस्ट्रियल असो, शैक्षणिक असो, आरोग्याचे असो आणि सामान्य नागरिक आणि आमच्या गृहिणी देखील, कारण नारी शक्ती ही अतिशय महत्त्वाची आहे। तुम्ही बघताय सभागृहामध्ये जास्तीत जास्त आमच्या भगिनी निवडून आलेल्या आहेत आणि एखादी गोष्ट मॅनेज करण्यासाठी असं आपण म्हणतो की जॅक ऑफ ऑल अँड मास्टर ऑफ नन, पण आम्ही मास्टर ऑफ ऑल आहोत। आणि त्यामुळे नारी प्रत्येक गोष्ट अतिशय संवेदनशीलपणे आणि कर्तबगारीने हाताळते। येणाऱ्या पर्वाचा, येणाऱ्या कुंभाचा आम्ही प्रत्येक ठिकाणी आपली संस्कृती रुजवण्याचा हा एक संस्कार आहे असं मी मानते। आणि कामातनं राम दाखवून देण्याची ही संधी एकत्रितपणे नाशिकच्या विकासासाठी आहे। संपूर्ण जगाचं लक्ष हे नाशिककडे असणार आहे, कारण जगविख्यात असा आपला कुंभमेळा हा होणार आहे आणि या दृष्टीने परदेशातील देखील नागरिक येऊ शकतात। या सगळ्या दृष्टीने आपण नाशिक अधिक विकसित बनवून अजून काय विजन आपल्या डोळ्यासमोर असणार आहे, महापौर पदा मिळाल्यानंतर आपण कशा पद्धतीने पुढे ते काम इम्प्लिमेंट करणार आहोत? खरं तर आपली भारतीय संस्कृती ही जी आहे ही अतिथी देवो भवची आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर अगदी कुंभ का आणि कुंभ कशासाठी, नेमकं कुंभाचं नियोजन कशा करता होत होतं याचा अवेअरनेस जो आहे तो प्रत्येक नागरिकामध्ये आला की ती जाणीव सगळ्यांमध्ये निर्माण होईल की आपल्या घरी पाहुणे येणार आहेत आणि जागतिक स्तरावरचे पाहुणे देखील इथे येणार आहेत। आपल्या संस्कृतीचं प्रदर्शन आणि दर्शन आपण घडवणार आहोत। ते करत असताना आपली संस्कृती आपल्या युवकांपर्यंत आणि युवतींपर्यंत कशी पोहोचू शकेल याची पण जबाबदारीने आम्ही खातरजमा करून घेणार आहोत। ज्या पद्धतीने 12-12 वर्षानंतर हे कुंभ होत होते, त्याचा बेस शास्त्रार्थ आहे, जेणेकरून प्रत्येक क्षेत्रातले अतिशय थिंक टँक एकत्र येऊन कदाचित पुढची वाटचाल काय असणार आहे हे त्या काळात डिसाईड करत असतील आणि त्या धर्तीवरती एक ब्रेनथॉन आपण म्हणतो कुंभथॉन सारखं की आता येणाऱ्या पुढच्या सेक्टर्स जेवढे आहे, इंडस्ट्रीज असतील, आरोग्य असेल आणि इतर क्षेत्र असेल एज्युकेशनचं, त्याच्यासाठी आपण काय पुढे करू शकतो आणि त्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायचं, त्यासाठी पूर्ण डेव्हलपमेंट करायची नाशिक शहराची आणि कायापालट करून नक्कीच नाशिक शहराचं नाव आम्ही जगभरात करू। महिला महापौर म्हणून महिलांच्या असंख्य अडचणी तुमच्याकडे येऊ शकतात, तर त्या दृष्टीने नाशिक शहराच्या महिलांसाठी काय खास उपक्रम आपल्या माध्यमातून राबवणार?
नाशिक शहराच्या महिलांसाठी, युवतींसाठी मला असं वाटतंय की त्या अतिशय कार्यकुशल आहेत आणि ही एक संधी आहे सगळ्यांसाठी, युथ, महिला, ज्यांनाही कॉन्ट्रीब्यूट करायचं आहे. आपण बघतोय की इंडस्ट्रीज आणायच्या आहेत, त्याच्यानंतर जॉब आणि इंडस्ट्री मधला तो जो काही गॅप आहे त्याच्यामुळे स्किल डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटीज येऊन आम्ही ट्रेनिंग देऊन महिलांना, सक्षमता त्या आहेच, पण अधिक व्यवसायामध्ये कसं रुजू, आत्मनिर्भर भारत ही संकल्पना आहे, त्यात आपण जास्तीत जास्त युवक आणि महिलांना, युवतींना कसं सहभागी करून घेऊ. कारण कुंभचं हे क्षेत्र आहे, मला असं वाटतं नाशिकचं वातावरण अतिशय सुंदर आहे, तर मेडिकल टुरिझम आणि टुरिझम मध्ये दारं अतिशय चांगल्या पद्धतीने खुली होणार आहेत. इव्हन ट्रान्सपोर्टेशन, त्यासाठी रोड आणि इतर व्यवस्था खूप चांगल्या लागणार आहेत. तर ही अतिशय चालून आलेली चांगली संधी आहे. हॉटेल व्यवसाय असो किंवा निसर्गरम्य ठिकाण आहे, मेडिकल टुरिझम असो, या सगळ्या संधी अतिशय उत्कृष्टरित्या आणि याला लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर आणि ज्ञान या दोघांची सांगड घालून ही अपॉर्च्युनिटी आपल्या सगळ्यांसाठी खुली करणार आहोत. एकूणच आपण बघतोय, खरं तर या होत्या शहराच्या महिला महापौर. खरं तर बिनविरोध निवड त्यांची झालेली आहे आणि खरं तर आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये त्यांचं महत्वाचं शहराच्या विकासाच्या दृष्टीने काम करण्याचा त्यांचा हेतू आहे. आणि याचबरोबर महिला महापौर नात्याने महिलांच्या समस्या देखील माहीत असून या सर्व महिलांना सक्षम कसं बनवायचं असा देखील जो प्रयत्न आहे तो या महापौरांच्या वतीने करण्यात येणार आहे. त्यामुळे आगामी काळात महापौर म्हणून हिमगौरी आडके कशा पद्धतीने कार्यक्षम बनता हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे. महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.